कार्यक्रमासाठी कुणीही गॅस मागितल्यास उपलब्ध करून देणार असं लोढांनी म्हटलंय। गॅस सिलेंडरसाठी पाठवलेल्या पत्रावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे स्पष्टीकरण दिलं। तर एका कॅबिनेट मंत्र्याला गॅससाठी पत्र लिहावं लागणं हे चिंताजनक आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता। शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची ओली असेल, काल एक शिर्डीच्या मंदिरचा पण भंडारा होता, तिथे पण गॅसचा प्रबंध दिला। 3 दिवसापूर्वी एक गणपती मंदिरचा होता, तिथे पण गॅसचा प्रबंध केला, जैनाची ओली पण करून दिला। यामध्ये काय गैर नाही। माझी विधानसभामध्ये अजून कोणाकडे विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे रेग्युलर गॅस कोटा त्यांच्याकडे नाही आहे, ते माझ्याकडे आले तर त्यांना मी गॅस उपलब्ध करून देऊ। लोढाजींनी जे पत्र भुजबळ साहेबांना पाठवले ते तुमच्या सगळ्या चॅनलवर आजच्या वर्तमानपत्रात मी पाहिलं। हे अतिशय चिंताजनक आहे। जर एका कॅबिनेट मंत्र्याला दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याला सिलेंडर मागायची जर वेळ आली असेल तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठे? आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलंय त्याच्यातून हे स्पष्ट होतंय। मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला। याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते। कनेक्शन सरकारने द्यावं आम्हाला। आम्ही सगळेच तुम्ही मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला कनेक्शन द्या, आम्ही घ्यायला आज तयार।